नमस्कार. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की येतात तो नवीन उत्साह, नवीन संकल्प, नवीन आयडियाज. तर त्या सर्वांमध्ये आपण नवीन वर्षामध्ये आपल्या आरोग्याबद्दल नक्कीच काहीतरी संकल्प करत असतो. पण तो संकल्प आपला कुठपर्यंत टिकतो? आपण काय करतो? पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला उठतो. आपण शाळेमध्ये सूर्यनमस्कार आपल्याला शिकवलेले असतात. तेव्हा आपण विचार करतो की मी शाळेमध्ये असताना 10-12 सूर्यनमस्कार इतक्यात करून टाकायचो. मग त्याचप्रमाणे पहिले 2-3 दिवस आपण 12 सूर्यनमस्कार करतो आणि त्यानंतर आपल्याला जाणवतं की आपल्या बॉडीमध्ये, जॉईंट्समध्ये सगळीकडे पेनिंग जाणवतंय आणि मग आपला संकल्प हा तिथेच थांबतो. आपण काय करतो? म्हणतो की ठीक आहे, आजच्या दिवस मी आराम करतो आणि उद्यापासून मी सूर्यनमस्काराला पुन्हा सुरुवात करेल. पण तिथेच आपला संकल्प संपतो. असं जर तुम्ही पण करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. कोणत्याही आसनांची किंवा व्यायामाची सुरुवात ही आपण सूक्ष्म व्यायामांपासून करत असतो. म्हणजे ते केल्यानंतर आपण बॉडीला कोणतेही वेगवेगळ्या प्रकारचे आसन करण्यासाठी तयार करत असतो. तर आज आपण हेच सूक्ष्म व्यायाम अगदी 10 ते 15 मिनिटं कसे करायचे ते आपण शिकणार आहोत. तर चला, माझ्याबरोबर तुम्हीही सुरुवात करा. उठून आपण सर्वांनी यायचे दंड स्थितीमध्ये आणि सूक्ष्म व्यायामांना सुरुवात करायची. आपल्याला दंड स्थिती म्हणजे दोन्ही पायांमधलं अंतर कमी, दोन्ही हात आपले सरळ आणि शोल्डर्स मागे, मान सरळ, हिला म्हणतात दंड स्थिती. या स्थितीमध्ये आसनांना सुरुवात करायची. आसनांची सुरुवातीसाठी आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घेतोय. दोन्ही हात कमरेवरती ठेवलेत. सर्वप्रथम आपण मानेचे व्यायाम करणार आहोत. त्यासाठी मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळुवारपणे हनुवटी छातीकडे घेऊन यायची. पुन्हा श्वास घ्यायचा. श्वास सोडत मान मागे घेऊन जायची. पुन्हा हनुवटी पुढे मागे, पुढे मागे, पुढे आणि मागे. हळुवारपणे आपण मानेचे प्रकार हे करणार आहोत. आता आपण करणार आहोत नेक मुवमेंट 2. आपला कान जो आहे तो आपल्याला शोल्डरला लावायचा आहे. श्वास घेत हळुवारपणे सेंटरला यायचे. पुन्हा अपोजिट साइड, पुन्हा सेंटरला या, अपोजिट साइडला जायचं. आपण प्रत्येक व्यायाम प्रकार हा 10-10 वेळेस करणार आहोत, कारण की आपल्याला बॉडीला अजून सवय नाहीये. त्यामुळे आपल्याला हळुवारपणे हे करायचे. आपण करतोय आता नेक मुवमेंट 3. हनुवटी अलगद छातीकडे घेऊन यायची. डावीकडून हळुवारपणे उजवीकडे मानेला फिरवायचंय. यातही आपण श्वास घेणार आहोत. श्वास घेत हळुवारपणे हाफ सर्कल करायचा आहे आणि श्वास सोडत आपण सर्कल कंप्लीट करणार आहोत. क्लॉकवाईज डिरेक्शनने करायचंय. 5 वेळेस माझ्या बरोबर करत राहा. 1, श्वासाबरोबर 2, 3, 4, 5. अपोजिट साइड डावीकडून उजवीकडे सर्कल करूयात. श्वासाबरोबर 1, 2, 3, 4, 5. हळुवारपणे मान सेंटरला घेऊयात. यानंतर आपल्याला करायचे हँड्स मुवमेंट. दोन्ही हात घ्यायचे, शोल्डर वरती ठेवायचे. शोल्डरला गोलाकार मागून पुढे आपल्याला फिरवायचे. श्वास घेत आपण हाफ सर्कल घेणार. श्वास सोडत सर्कलला आपल्याला कंप्लीट करायचे. करूयात. 1, 2, श्वास घ्या, श्वास सोडत 3, 4, 5, 6. आपल्या क्षमतेनुसार आपण करायचंय. 7, 8, 9 and 10. आता अपोजिट साइड पुढून मागे शोल्डरला फिरवा. श्वासाबरोबरच 1, 2, 3, 4, 5,
9 and 10. आता आपल्याला करायची आहे हँड्स मुवमेंट 2. हातांना हळुवारपणे गोलाकार पुढून मागे फिरवूयात. 1 2 3. तुम्हाला जाणवेल की तुमचे हात जर स्टिफनेस असेल तुमच्या शोल्डर्स मध्ये तर हात पूर्ण गोल असा मागे जाणार नाही, तर तो फक्त असा इथूनच पुढेपर्यंत जाईल. पण आपल्याला त्याला पूर्ण गोल आणि मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 6 7 8 9 and 10. आता हाताचे तळवे ठेवायचे पुढच्या बाजूने, मागे हातांना घेऊन जायचं आणि हळुवारपणे पुढे घेऊन यायचंय. 1 2 3 4. श्वासाबरोबर श्वास घेत हात वरती, श्वास सोडत हात खाली. 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही हात पुढे घ्यायचे, बोटांचं करायचे अंगुली संचलन. आकुंचन करायचे, प्रसरण करायचे. आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण. हे दोन्ही हात घ्यायचे, शोल्डर वरती ठेवायचे. श्वास घेत दोन्ही हात पुढे, श्वास सोडत हात शोल्डर वरती. करूयात. श्वास घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नेक्स्ट मुवमेंट करायची आहे. दोन्ही हात चेस्ट जवळ घ्यायचे, अलगद श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत लेफ्ट साइडला यायचंय. 1 2 3 4. श्वासाला विसरायचं नाही, श्वास घ्यायचा आहे सोडत. 5 6 7 8 9 and 10. ओके. आता आपल्याला करायचे कमरेचे व्यायाम. दोन्ही हात कमरेवरती ठेवलेत, पायांमध्ये शोल्डर इतपत अंतर आहेत. अलगद आपण कमरेचं रोटेशन करतोय, लेफ्ट टू राईट गोलाकार कमरेला फिरवायचं आहे. 1 2 3. इथेही आपल्याला श्वास घ्यायचा आहे. श्वास घेत हाफ सर्कल घ्यायचा आहे, श्वास सोडत सर्कल कंप्लीट. 5 6 7 8 9 10. आता अपोजिट साइड, राइट टू लेफ्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता दोन्ही हात कमरेवरती तसेच ठेवायचे, दोन्ही पायही तसेच ठेवणार आहोत. फक्त श्वास घ्यायचा, श्वास सोडत कमरेला लेफ्ट साइडला स्ट्रेच करायचे, सेंटरला यायचे, राईटला स्ट्रेच करायचे. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या आवडीच्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा. आता करायचे आपल्याला नी मुवमेंट. दोन्ही हात घ्यायचे, गुडघ्यांवरती ठेवायचे, श्वास घेत अलगद गुडघे पुढे, श्वास सोडत अलगद मागे. श्वासाबरोबर करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9
and 10. अशा प्रकारे आज आपण दंड स्थितीमधले सर्व सूक्ष्म व्यायाम करून घेतले. हे सूक्ष्म व्यायाम प्रत्येक वयातील व्यक्ती करू शकते आणि या सूक्ष्म व्यायामांचा फायदा आपल्याला असा होतो की आपण झोपलेले असताना आपली बॉडी पूर्ण रेस्ट पोझिशनमध्ये असते आणि जेव्हा आपण उठतो आणि कामाला लागतो म्हणजे आपण रेस्ट टू ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये स्वतःला ट्रान्सफर करतो. तर या रेस्ट टू ॲक्टिव्हमध्ये आपल्या बॉडीला ॲक्टिव्हेशन देण्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम अतिशय उपयुक्त असं काम करतात. तर या व्यायामांचा आपण रोज सराव करू शकतोय. यानंतर आपल्याला सर्वांना करायचे आपल्या आवडीचं असं आसन, ते म्हणजे शवासन. रेस्टिंग पोझिशनमध्ये यायचे आपल्याला 5 मिनिटापर्यंतचा वेळ आपल्याला त्यामध्ये घालवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या रोजच्या दिनचर्याच्या कामांसाठी आपल्याला सुरुवात करायची. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि तुमच्यासारखाच हेल्दी राहण्याचा संकल्प जर तुमच्या जवळच्या व्यक्तींनी केला असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ नेक्स्ट बघण्यासाठी आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे त्या प्रकारचे व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल.